घरात झुरळ दिसली की जीव अगदी टांगेला लागतो, कधी एकदाच त्याला घराबाहेर काढू असं होऊन जातं आणि त्याचा त्रास हल्ली सगळ्यांच्या घरामध्ये वाढलेला आहे। किचन असो, बेडरूम असो किंवा कोणताही एरिया जर ड्राय एरिया असेल आपल्या घरामध्ये, तिथे खूप जास्त असे कॉक्रोच झालेले असतात। तर त्यामुळे आपण तर परेशान झालेलोच आहोत आणि किती वेळेस आणि कित्यांदा आहे ना आपण तो स्प्रे आणायचा आणि कित्येक वेळेस पेस्ट कंट्रोल करायचं, त्याने पैशाचं नुकसानही होतं। तर त्यामुळे मी तुमच्यासाठी एक सोल्युशन घेऊन आलेली आहे। फक्त 5 रुपयामध्ये आपण जे आहे ना ते कॉक्रोच घराबाहेर काढू शकतो किंवा त्यांचं नायनाट करू शकतो। सो येस, हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार। आणि ही आहे ती बॉटल जी मी आणलेली आहे फक्त 45 रुपीजला आणि त्याचा उपयोग आपण अगदी कमीच करणार आहे। मग त्यामुळे त्याची कॉस्ट असणार आहे फक्त 5 रुपये, कारण ते आपण एकच झाकण यूज करणार आहे आणि वारंवार आपण ते यूज करू शकतो। त्यामुळे ना त्याला आपण स्टोअरही करून ठेवू शकतो किंवा कुठे जिथे आपल्याला ठेवायचं असेल तिथे ठेवू शकतो। आणि प्रत्येक ठिकाणी हे जर आपण स्प्रे केलं किंवा जर एक एक थेंब जर टाकलं तर त्यामुळे कॉक्रोच जे आहे ते घरातील नाहीसे होतात। एक तर आपण रात्रीच्या वेळेस करायला पाहिजे किंवा आपण हे ना जर घराबाहेर जात असू तेव्हा आपण हे ना यूज करायला पाहिजे। तर चला मग आता हे यूज कसं करायचं मी ते तुम्हाला सांगते आणि याचं नाव आणि हे कुठे मिळतं ते सुद्धा तुम्हाला सांगते। त्या अगोदर ना अशा प्रकारचं जे ड्रॉपर असतं ना ते घ्यायचंय। ते ड्रॉपरचं आपण तिथे यूज करू शकतो। एक तर आपण झाकण सुद्धा यूज करू शकतो किंवा स्पूनही यूज करू शकतो त्यासाठी। तर एका झाकणमध्ये आपल्याला हे जे सोल्युशन आहे ते घ्यायचंय। ते सोल्युशन घेतल्यानंतर आहे ना अशा प्रकारे एका ठिकाणी ठेवून द्यायचंय। त्यामुळे ना हे सोल्युशन कुठेतरी सांडण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन जातं आणि ड्रॉपर भरून घ्यायचं। ड्रॉपर भरल्यानंतर जे कुठेही आपल्याला कुठे म्हणजे जिथे कुठे जास्त कॉक्रोच राहतात तर ते फिक्स आहे, ट्रॉलीमध्ये किंवा किचनमध्ये जास्त कॉक्रोच असतातच। त्यामुळे एक एक ड्रॉप करून ज्या ज्या ठिकाणी कॉक्रोच जास्त असतात ते अशा प्रकारे थेंब थेंब थेंबेनं टाकून द्यायचंय। आणि जी नळी असते ना, काय म्हणतो आपण त्याला, गॅसची नळी, ते तिथं असतातच म्हणजे असतातच आणि तिथेच आहे ना बारीक बारीक जे त्यांचे पिल्लं असतात ते सुद्धा झालेले असतात। तर त्यामुळे तिथे सुद्धा आहे ना जास्त प्रमाणात थोडं म्हणजे 2-4 ड्रॉप तरी ना तिथे जास्त टाका। आणि किचन ट्रॉलीमध्ये हा जो एरिया दाखवते तिथे तर असतातच। आता ज्या नवीन ट्रॉल्या आहेत त्याला आहे ना अशा प्रकारचं जे असतं ना जाळी 3 असते, डायरेक्ट काढायची असते। तर त्यामुळे आताचं जे किचन ट्रॉल्या वगैरे आहे त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत ते करायची जास्त गरज पडणार नाही। डायरेक्ट फर्शवर जे किंवा फरशीवर जे ना डायरेक्ट थेंब टाकायचे आणि झालं त्यांचं काम। घरात फिरणारी झुरळ कोणालाच आवडत नाही। बरेच लोक झुरळाकडे दुर्लक्ष करतात, पण झुरळ बॅक्टेरिया पसरवण्याचं काम करतं। त्यामुळे आपण आजारी पडण्याचा धोकाही वाढून जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचा एरिया जिथे त्यांचं रिप्रोडक्शन जास्त झालेलं असतं ते आहे सिंकचा एरिया। सिंकचा एरिया व्यवस्थित क्लीन ठेवा आणि तिथे ना अशा प्रकारे एक काय म्हणतो आपण नॅपथलिन बेल्ट असते ती ठेवत जा। नाहीतर आहे ना असे जे ड्रॉप आहे किंवा जे सोल्युशन मी सांगितलेलं आहे ते अगदी 8 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर 1-2 वेळेस ना मारून घ्यायचं। त्यामुळे आपल्या घरात ॲटलिस्ट 6 महिने तरी ना कॉक्रोच होणार नाही। आणि माझ्या घरात आहे ना अजिबात कॉक्रोच वगैरे नाही आहे, पण मला आता क्लिनिंग करायची आहे दसऱ्या दिवाळीची। तर त्यामुळे म्हटलं पहिले मारून घेऊया आणि नंतर क्लीन करूया, कारण तसंही कितीही क्लीन केलं आणि जिथे कॉक्रोच राहिलेले असतात ते राहूनच जातात आणि क्लीन केल्यावरही ते निघत नाही। त्यामुळे पहिले ना अशा प्रकारचं जे सोल्युशन आपण म्हणजे कोणतंही यूज करत असाल ते यूज करा आणि नंतरच घरातील क्लिनिंग स्टार्ट करा। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, हे जे सोल्युशन आहे ते 100% इफेक्टिव्ह आहे। तुम्ही सुद्धा एक वेळेस ट्राय करा, तुम्हाला रिझल्ट जो आहे तो 101% मिळेल। किचनमधल्या एक ठिकाणी कानाकोपऱ्यात हे सोल्युशन मी टाकलेलं आहे। आणि आता वेळ आहे ड्राय गॅलरीची। कॉक्रोचने परेशान झाल्यानंतर आपण बरेच सोल्युशन घरी बनवतो किंवा आहे ना बाहेरून आणून घेतो, त्याचे ते तर महाग असतातच, त्यांची प्राइस खूप जास्त असते। पण आहे ना अशा प्रकारे जे आहे ना, आणि मीही पहिले ना हे जे सोल्युशन आहे ते बाहेरूनच आणायची आणि तो स्प्रे वगैरे असायचा तो आणायची, पण त्याने काही म्हणजे ते नाहीशी तर होत नाही, मुळात ते ना जास्तच येतात असं मला वाटतं। अँड मे बी तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल। आणि बाहेरून जे आपण स्प्रे वगैरे आणतो ते विषारी असतात, अगदी मुलांच्या हातात लागलं तर खूप जास्त मोठं नुकसानही होऊ शकतं आपलं। घराची डीप क्लिनिंग करायचं म्हटलं तर आता रूम कशी सोडणार मी, त्याला सुद्धा ना थोडे ड्रॉप वगैरे जे आहे ते ठेवून देते। आणि बेडच्या ठिकाणी तर भरपूर कॉक्रोच निघतातच, कारण त्यामध्ये आपण बराच आहे ना सामान ठेवलेला असतो। तर तेथे सुद्धा म्हणजे तो चुकूनही ते जो पार्ट आहे तो सोडू नका, तिथे सुद्धा आहे ना 1-2 ड्रॉप तरी टाका, कारण घरातील एखादी ठिकाण जरी सुटलं ना तिथून आहे ना कॉक्रोच बरेच होऊन जातात। सो येस, आता किचन, रूम आणि हॉलही झालेला आहे मारून। तर आता वेळ आहे बाथरूमची। तर बाथरूममध्ये सुद्धा आहे ना अशा प्रकारे भरपूर कॉक्रोच आपल्याला बघायला मिळतात। असं तर सकाळच्या वेळेस ना दिसणार नाही, पण रात्रीच्या वेळेस तिथूनच आहे ना ते निघत असतात, कारण आहे ना ड्रेनेजचा पाईप असतो आणि तिथूनच बरेच जे कॉक्रोच असतात ते वरती चढत असतात आणि घरामध्ये त्यांची एंट्री होत असते। सिंकच्या ठिकाणी आणि ड्रेनेजच्या ठिकाणी 2-4 ड्रॉप जास्त जरी टाकले ना तर
तरी बरंच होऊन जाईल. आणि आता ते जो दरवाजा असतो ते सुद्धा 2-4 ड्रॉप टाकून द्या. आणि आता वेळ आहे गॅलरीची, तिलासुद्धा सोडायची नाही, कारण आपल्याला कोणताच पार्ट आता सोडायचा नाही आहे. त्यांचं अगदी मुळापासूनच नायनाट करायचं आहे, तर त्यामुळे कोणताच एरिया सोडायला नको. कारण कॉक्रोचमुळे खूप आपण जास्त परेशान झालेलो असतो आणि खूप किळसवाणंही वाटतं त्यांना बघितल्यानंतर. हे सोल्युशन टाकल्यानंतर एका दिवसासाठी तसंच ठेवायचं आहे आणि एका दिवसानंतर आपण क्लिनिंग करण्यासाठी काढू शकता. सो यस, हे 100% इफेक्टिव्ह सोल्युशनचं नाव आहे थिनर. हे अशा प्रकारची बॉटल असते, ती 45 रुपीजला मिळते. आणि फक्त जी क्वांटिटी दिसते ना, जी कमी झालेली आहे तितकंच मी यूज केलेलं आहे. आणि हे कोणत्याही जे पेंटिंगचं सामान मिळतं ना, त्या दुकानावर तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल, कारण हे कलरमध्ये मिक्स करतात. आणि जितकं यूज करायचं आहे तितकं यूज केल्यानंतर हीच बॉटल पॅक करून व्यवस्थित ठेवून द्यायची. नेक्स्ट वेळेस तीच यूज करायची. सो तुम्ही सुद्धा हे सोल्युशन घेऊन या आणि घरातल्या कॉक्रोचपासून मुक्त व्हा. सो आय होप आपल्याला आजच्या 100% इफेक्टिव्ह टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.